कुठल्याही कामाची सुरुवात आपल्या स्वतःपासून करायला हवी, तरच तो संकल्प खराखुरा पूर्ण होतो। ही गोष्ट माजी राज्यमंत्री बच्चू कडूंनी मनात अगदी पक्की केली होती। कारण आपण पाहत आहात की देशप्रेमाच्या, देशभक्तीच्या गोष्टी करणारे लोक बरेच असतात। भाषण, घोषणा, फोटो सगळं असतं, पण जेव्हा खरं काम करण्याची वेळ येते तेव्हा हात पुढे करणारे फारच थोडे असतात। आज देशभरात घर घर तिरंगा मोहीम जोमात सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिला देशव्यापी रूप दिलंय। हे पाहून खूपच अभिमान वाटतो, कारण या मोहिमेचं बीज माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या छोट्याशा बेलोरा या गावात रोवलं गेलं होतं, तेही 11 वर्षापूर्वी। तेव्हा ही कल्पना फक्त बेलोरा या गावापुरती होती। हळूहळू तालुका, जिल्हा, राज्य अशा पायऱ्या चढत ती देशभर पोहोचली आणि आज भारताच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक घरात तिरंगा फडकतोय। आपण दरवर्षी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन साजरे करतो, पण प्रामाणिकपणे सांगायचं तर सकाळी शाळेत जायचं, ध्वजारोहण करायचं, राष्ट्रगीत म्हणायचं आणि घरी यायचं, एवढंच। तेही कधी कधी अगदी यांत्रिकपणे। यात तो उबदारपणा, ती एकतेची भावना, तो जल्लोष काहीच कमीच जाणवतो। एके दिवशी बच्चू कडू यांच्या मनात एक विचार आला, खऱ्या अर्थानं गावाला, समाजाला एकत्र आणणारा असायला हवा। फक्त ध्वजारोहण नव्हे, तर पूर्ण दिवस देशभक्तीच्या रंगात न्हालेला असावा। असं ठरवून बच्चू कडू यांनी गावकऱ्यांना सोबत घेत 2015 मध्ये बेलोऱ्यात एक वेगळा उपक्रम सुरू केला, तिरंगा माझा, गावाचं एकत्र हृदयस्पर्शी सोहळा। त्यावेळी बेलोरा गावचे सरपंच स्वप्नील भोजने, उपसरपंच लुकमान भाई, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि अनेक गावकरी बच्चू कडूंच्या सोबत उभे राहिले। त्यांना कडूंनी सांगितलं, आपण प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी गावभर मिरवणूक काढूया। ढोल ताशा, बँड, झांजपथक, हातात तिरंगा आणि गावातील प्रत्येक घरासमोर जाऊन राष्ट्रप्रेमाची अक्षता देऊया। अक्षता म्हणजे तांदळाचे काही दाणे आणि सोबत एक संदेश, उद्या सकाळी घराला कुलूप लावा आणि पूर्ण कुटुंबाने ध्वजारोहणास या। हा मानाचं बोलावणं आहे, त्याचा सन्मान करा। त्यावेळी लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद, डोळ्यातलं पाणी, तो अभिमान बच्चू कडूंनी पाहिला, तो अनुभव शब्दात सांगता येणार नाही। दुसऱ्या दिवशी गावाचा प्रत्येक रस्ता, चौक तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघतो। शाळेच्या मैदानावर तर लोकांचा समुद्रच जमतो। लहान मुलांच्या डोळ्यात चमक, तरुणाईच्या अंगात जोश आणि वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान। एकच भावना सगळीकडे दिसते, आपण सारे भारतीय आहोत। ध्वजारोहणानंतर गावामध्ये आणखी एक सुंदर उपक्रम असतो। गावातील मंदिर, मस्जिद, विहार, समाज मंदिर, वाचनालय, ग्रामपंचायत सगळीकडे असलेले वेगवेगळ्या रंगांचे ध्वज जसेच्या तसे राहतात, पण प्रत्येक ठिकाणी राष्ट्रीय तिरंग्याला मानवंदना दिली जाते। यातून एकच संदेश जातो, धर्म, पंथ, जात काहीही असो, पण यात राष्ट्र एकच आहे आणि तिरंग्याचं स्थान सर्वात वरचं आहे। ध्वजारोहण झालं की सुरू होतो दुसरा उपक्रम, आमची भाजी तुमची भाकर। ग्रामपंचायत भाजी बनवते आणि प्रत्येक गावकरी आपल्या घरून भाकरी आणतो। मग सगळे पटांगणावर एकत्र बसून जेवण करतात। कोण कोणाचा शेजारी, कोण कोणत्या धर्माचा, याला काहीच महत्व राहत नाही। एका ताटात बसून एकाच भाजी भाकरीचा आस्वाद घेणं हे फक्त पोट भरणं नाही, तर हृदयांना जोडणारा पूल असतो। इथं खरी समता, बंधुता आणि आपुलकी जिवंत होताना दिसून येते। हा उपक्रम सुरू करून आता 11 वर्ष झाली आणि आम्ही पाहिलंय, पूर्वी ध्वजारोहणाला न येणारे लोक आता पहाटेच मैदानावर येतात। लहान मुलं अभिमानानं झेंडे घेऊन फिरतात, महिला उत्साहानं मिरवणुकीत भाग घेतात। सर्वात मोठा बदल म्हणजे राष्ट्रीय सण हा केवळ शाळा किंवा सरकारी कार्यालयांपुरता मर्यादित न राहता गावाचा सामुदायिक उत्सव बनलाय। आणि बच्चू कडूंना हवं होतं ते हेच, देशभक्ती केवळ भाषणापुरती न राहता प्रत्येकाच्या मनातील जबाबदारी बनावी। आजच्या काळात देशभक्ती म्हणजे केवळ सीमा रक्षण नाही, तर आपल्या गावात, समाजात एकतेचा धागा विणणं देखील आहे। जर आपण छोट्या गावातून सुरुवात केली तर मोठा बदल घडवू शकतो, अशी इच्छा बच्चू कडू यांची व गावकऱ्यांची आहे। संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात तिरंगा माझा आणि आमची भाजी तुमची भाकर असे उपक्रम राबवले जावेत। कारण जेव्हा एकाच झेंड्याखाली सगळं गाव उभं राहतं, तेव्हा कोणताच भेदभाव राहत नाही, तेव्हा एकच ओळख उरते, आपण भारतीय आहोत। विशेष म्हणजे या वर्षीच्या ध्वजारोहणाचा मान गावचे सरपंच भैयासाहेब कडू यांनी गावातील दिव्यांग महिला सो अनिता विनोदराव गणवीर यांना दिलाय। हीच एक माणूस किंवा एकजूट आपल्याला यातून पाहायला मिळते। किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा।